त्या संस्कृतीला नमस्कार करतो, ज्यांच्या जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित आहोत ते डॉक्टर हरिभक्त बराड कैलास महाराज निजुते आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या सौभाग्यवती म्हणजेच आमच्या सगळ्यांच्या माई गुरुमाईंच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराजांवर नितांत प्रेम करणारी तुम्ही सगळी मंडळी, तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो। एखादा माणूस त्याचा जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आपण उपस्थित राहावं म्हणून आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर कैलास महाराज निजुते यांचा जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा होतो, पण मी कधीच बोलत नाही, पण आज मी बोलणार आहे। कधी कधी जेव्हा जीवाचे कान करून ऐकणारे श्रोते रसिक होऊन बसतात तेव्हा बोलणाऱ्याला काळीच ओठांवर आणून बोलावं लागतं। आज मी बोलणार आहे ते अनेक माझ्या आयुष्यातल्या पानांना उलगडणार आहे, कारण इथे बसलेला श्रोता हा रसिक आहे। त्याच्या कर्णपटलावर माझ्या आयुष्याला या परिसराचा जो स्पर्श झाला त्या स्पर्शाचे अनेक धागेदोरे मला आज उलगडून काढायचे आहेत। मला आठवतंय दिगंबर डोंगरे नावाच्या माझ्या सहकार्यानं मला सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं आपण एका कीर्तनकारांना ऍज अ व्याख्याता म्हणून बोलवणार आहोत आणि सहज चर्चा झाली। त्या व्यक्तीचं नाव होतं कैलास महाराज निजुते। मी त्यावेळेला म्हणालो की कीर्तनकारांना बोलवण्यापेक्षा एखाद्या वक्त्याला बोलवा, पण तो म्हणाला की त्यांचं ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की माणूस कसा आहे। आणि मग त्यावेळेला माझ्याही मनामध्ये वक्तृत्वाची आवड होते आणि मग जेव्हा या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला, कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून बोलायला लागलो आणि त्या दिवशी आल्टो गाडीमधून आलेलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वानं पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की मला 100 वक्ते घडवायचे आहेत, गिव्ह मी 100 नचिकेतास, आय विल चेंज द वर्ल्ड। या वक्त्यानं या वाक्यावर मला जिंकलं आणि त्या दिवशी ठरवलं की या माणसाच्या चरणारविंदी मस्तक हे कायम नतमस्तक करावं, ज्याच्या आयुष्याच्या स्पर्शानं आपलं सोनं होईल। आणि मग तिथून प्रवास सुरू झाला। या अंधार सारख्या गावामध्ये एक वक्त्याला संधी दिली। जगात अनेक माणसं आहेत, पण त्या माणसांच्या बोलण्याला, वक्तृत्वाला, कर्तृत्वाची फारच सहजता असेल असं नाही, पण आपल्या माणसानं आपल्या शब्दांना, आपल्या मुखद्रविंदातील शब्द शिष्यांच्या वैखरीमध्ये ठेवावे यासाठी उदार अंतःकरण असावं लागतं आणि ते उदार अंतःकरण या माणसाकडे आहे। म्हणून आज त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सावलीखाली अनेक माणसं जोडत गेली। माझ्यासारखे शिवाजी महाराज सातपुते आम्ही जोडले गेलो, पण या सगळ्यामध्ये सांभाळताना त्यांची थोडी तारांबळ उडाली असेल, पण इथे आलेला प्रत्येक जण व्यक्ती तेवढे वल्ली, माणूस तेवढे विचार आणि या सगळ्यांना सांभाळताना त्यांनी आपलेपणानं सांभाळलं। इथे आलेला प्रत्येक जण त्याच्या वैयक्तिक वेगवेगळ्या वैचारिक प्रगल्भतेच्या गोष्टी होत्या, प्रत्येकाचा व्यासंग वेगवेगळा होता, प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी होती, पण या प्रत्येकाला सांभाळताना एक माऊलीच्या रूपानं त्यांनी त्यांना सांभाळलं। आम्ही आलो, आमची मेहनत होती, पण असं म्हणतात ना की अंडी ते तयार होण्यासाठी कोंबडीला तिच्या पंखांमध्ये घ्यावं लागतं आणि आम्ही त्या अंड्यांप्रमाणे या पंखांखाली आलो, आम्हाला ऊब मिळाली आणि आमच्यासारख्या अनेक लोखंडाचं परिसाच्या स्पर्शानं सोनं झालं। आज हा जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असताना मला अत्यंत अभिमानानं, अत्यंत आनंदानं तुम्हाला सांगावं असे वाटेल की जो माणूस एक साध्या अल्टोने प्रवास केलेला, आळंदी सारख्या शहरामध्ये राहत असताना आध्यात्मिकतेची परंपरा जपत असताना त्या माणसानं दुर्दम्य इच्छाशक्तीनं, जिद्द, चिकाटी, संघर्ष या सगळ्याला पार करून तावून सुलाखून उभं राहत जेव्हा इथे बुलडोजर फिरला, जेव्हा इथे जेसीबी फिरला, त्या सगळ्याचे साक्षीदार आम्ही बनू शकलो। इथल्या प्रत्येक झाडा पुन्हा फुलांचा सुगंध आम्ही घेऊ शकलो आणि आज या वास्तू उभारत असताना केवळ या दगडा भिंतीच्या वास्तू उभ्या राहिल्या नाही, तर या वास्तूंच्या बरोबर इथल्या मातीला, इथल्या माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध आजही दरवळतो आहे आणि त्या सुगंधाला अनेक फुलं, अनेक सुगंध येत आहेत। त्यातली अनेक माणसं आज इथे उपस्थित आहेत। मंडळी, सांगायचं एवढंच आहे की माझ्यासारख्या गमतीनं वाक्य महाराज म्हणतात की
कुणबी मुलं सहज माळकरी होऊ शकतात, पण रावाला मी माळकरी बनवलं आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद आहे. कारण तलवार फिरवणाऱ्या माणसाला तुम्ही माळकरी बनवलं आणि असं म्हणतात की तुम्ही ज्या माणसांच्या संगतीमध्ये येता त्या संगतीमध्ये राहता. आणि आज आपण सगळेच म्हणजे डॉक्टर कैलास महाराज निश्चिते यांचा गौरव करत असू, पण यशस्वी माणसं आणि कलाकाराची माणसं, कलाकाराचं कुटुंब ज्या वेळेला त्या परंपरेनं जगतं त्यावेळेला कलाकार मोठा होतो. डॉक्टर कैलास महाराज निश्चिते यांच्या यशाचा कितीही गौरव केला तरी त्या गौरवाचा 50% वाटा हा गुरुमाईंचा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवणं हे तेवढंच अगत्याचं आहे. आज वेळ फार झालेली आहे, नाहीतर महाराज मी विचार करतोय की तुमच्या परी बोलत राहावं, मनातल्या अनेक कप्प्यांना खोलत राहावं, परंतु वेळेची मर्यादा आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रचंड भावनांचं काहूर माजलं असेल, अनेकांना भावना व्यक्त करायच्या असतील, त्यामुळे वेळेच्या मर्यादेमुळे मी थांबतो. मर्यादे विराजते. मी पुनश्च एकदा इथे आलेल्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजूया, एकदा जोरदार टाळ्या वाजवत. या टाळ्या माझ्यासाठी नाही, या टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी आहे ज्यानं आपलं व्यासपीठ दुसऱ्याला दिलं. आणि म्हणून पुनश्च एकदा आपणास जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो.